आपल्या घरात असलेल्या छोट्या इंग्रज साहेबाला आणि साहेबिणीला विचारून बघा, सीताफळ बियाणं गिळता खाता येतं का? सबंध ऊस सोलून खाता येतो का? कलिंगड शेवटपर्यंत खाता येतं का? आंबा चोखून कोईला काही न उरवता खाता येतो का? चिंचा तोडून खाता येतात का? चिंचोक्या फोडून खाता येतात का? अमोनिया करवंद खाता येतं का? डोंगराची काळी मैना माहितीये का? रानमेवा कशाला म्हणतात? करवंद, काजू फळ, बांबूची कोवळी कोंब, ताम्हण, जांभूळ, जामुन, फणस माहितीये का? दशहरी, तोतापुरी, लंगडा, पायरी, नीलम, बदाम, लालबाग कशाची नावं आहेत? नागफणी, कडुलिंबाची कोवळी पानं, गुळवेल, तुळस, टुणटुणी, पुदिना, कोरफड यांचा औषधी उपयोग पण असतो का? शेवग्याची शेंग संपूर्ण ओरपता येते का? भुईमुगाच्या शेंगा फोडून खाता येतात का? आंबट चुका, कटुरलं, करडई, तांदूळजा, पावटा, चाकवत, मेथी, शेपू, पालक, आंबाडी, गोसळ, गवार हे सगळं नाक न मुरडता खाल्लंय का कधी? भाज्या निवडता येतात का? आतपाव, छटाक, पावशेर कळतं का? सोयाबीन आणि चवळीतला फरक कळतो का? तुरीच्या, मठाच्या, हरभऱ्याच्या, उडदाच्या डाळी ओळखता येतात का? वाल, माठ, राजगिरा, नाचणी, वरई, कोद्रा, सावंत हे काय? गव्हाचे आणि तांदळाचे पण प्रकार असतात. बापरे. बाजरी आणि ज्वारी ओळखता येतात का? वालाची शेंग, चवळीची शेंग, डिंगरी म्हणजे काय? कांदा, बटाटा, बीट, रताळ, गाजर, मुळा जमिनीच्या खाली उगवतात की वर उगवतात? मोहरी, हळद, मिरे, धने, जिरे, हिंग ओळखता येते का? गुराळ म्हणजे काय? काकवी म्हणजे काय? नागली, मोहरी मधला फरक ओळखता येतो का? दही, ताक, लोणी, तूप कसं बनवतात त्यांना हे शिकवा. नाही तर ही मॉलवाली पिढी हे सगळं शाश्वत विसरून जाईल.